तर जय महाराष्ट्र मित्रांनो, परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत। आणि आज आपण बघतोय किल्ला भुईगड। ही किल्ल्याची पहिली एंट्री आणि इथे ठेवलेले आहेत तोफ, आणि इथून आपण समोर जाणार आहे। हा भुईगड किल्ल्याचा गेट, मुख्य गेट, आणि इथून आपण वर जाणार आहोत। आणि हा मेन पॉइंट आहे किल्ल्याचा, आणि याच्यावर आपला राष्ट्रध्वज देखील इथे स्थापित करण्यात आलेला आहे। आणि इथून आपण समोर जातोय, खाली गाड्या पार्किंग करायच्यात, त्या तोफी ठेवल्या तिकडे, आणि इथून आपण वरती जातोय किल्ल्यावरती। आणि ह्या ज्या काही अशा खिडक्या इथे बनवण्यात आलेल्या आहेत, ह्या देखील खिडक्याचा उपयोग हे शत्रूवर आक्रमण करत, जेव्हा शत्रू आपल्यावर आक्रमण करतो त्यावेळेस ह्या खिडक्याचा उपयोग देखील केला जात असेल। आणि हा आपला भुईकोट किल्ला, ही भुईकोट किल्ल्याची तटबंदी, आणि हा आपला ध्वज, आणि ह्या असं एकदम नैसर्गिक नॅचरल वातावरण आपल्या भुईकोट किल्ल्याचं बघू शकता तुम्ही। आणि भुईकोट किल्ल्यामध्ये अत्यंत झाडं आहेत। याच्याकडं प्रशासनाने दुर्लक्ष केलं असं मला वाटतंय, कारण की किल्ल्याचं व्यवस्थित संवर्धन होत नाही आहे, किल्ल्याचं देखभाल होत नाही आहे। आणि असा हा आपला भुईकोट किल्ला आहे। याच्यावर छत देखील असेल, पण आता भरपूर असा किल्ल्याचा भाग जो नष्ट झालेला आहे, पडलेला आहे कालांतराने। आणि इकडून आपल्याला भुईकोट किल्ल्यामध्ये जायला रस्ता मिळतोय। असा हा प्रकारे किल्ला आहे। याच्यावर छत होतं त्या काळामध्ये, आता पण पडलेलं आहे। आणि हे बघू शकता तुम्ही आपल्या किल्ल्याचं नॅचरल वातावरण, इथे भरपूर झाडं आहेत। आणि हा असा आपला अहमदनगरचा भुईकोट किल्ला। आणि हा भुईकोट किल्ला ज्याला म्हणतो आपण, तो किल्ला एक जमिनीवर स्थापित आहे, कुठल्या डोंगरावर नाही, कशावर नाही, कुठल्या टेकडीवर नाही, हा जमिनीवर स्थापित असलेला हा भुईकोट किल्ला आहे। आणि अशा प्रकारे किल्ला, भुईकोट किल्ला। आणि हा किल्ला, या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे, आणि इथे आपण चिंचाचा देखील आनंद घेणार आहोत। इथं आपल्याला एक चिंचाचं झाड देखील मिळालंय, आणि आपण पाडाच्या चिंचा देखील खाणार आहोत। अशा प्रकारे हा किल्ला आहे, किल्ल्यावरतीच हा चिंचाचं झाड आहे। आणि तुम्हाला मी हा भुयार दाखवतो, भुयारी मार्ग, जो किल्ल्यामध्ये भुयार आहे, अत्यंत भयानक असं भुयार आहे। आणि तुम्ही देखील कधी आलात तर येताना टॉर्च वगैरे घेऊन या, म्हणजे भुयार बघण्यासाठी अंधार असतो ना आतमध्ये। आणि इकडून वरती जाण्यासाठी रस्ता आहे, जो देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि हा आहे भुयार। ज्या काळात म्हणजे किल्ला जेव्हा बनवला गेला होता, तेव्हा हा भुयार याच्यासाठी बनवला असेल की जेव्हा किल्ल्यावर आक्रमण होतं शत्रूकडून, तेव्हा शत्रूला चकमक देण्यासाठी हा भुयार बनवलेला असावा असं वाटतंय। इथे खिडक्या देखील भुयारात आहे, ऑक्सिजन येण्यासाठी, उजेड येण्यासाठी असा हा भुयार आहे। छोटासाच भुयार आहे, जेव्हा दुश्मन आक्रमण करत असेल तेव्हा त्यांना चकमक देण्यासाठी हा भुयाराचा वापर केला जात असावा, असं हा भुयार आहे। छोटासा आहे भुयार। इथून आपण परत एकदा बाहेर पडणार आहोत। आणि ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य एक आहे की हा किल्ला एका नदीच्या बाजूला बांधण्यात आलेला आहे, म्हणजे जे करून किल्ल्यावर कोणतंही संकट पडलं, कोणाचाही हमला झाला तर त्याला इकडे येता येत नव्हतं। याला हे देखील होतं, एक काय बोलतात त्याला, म्हणजे असा चांबड्याचा पूल देखील बनवण्यात आलेला होता, त्यावरूनच किल्ल्यावर येणं जाणं करता येत होतं। पण तो आता तुटलेला आहे, तो नष्ट झालेला आहे। आणि जेव्हा दुश्मन हमला करत असेल तेव्हा ह्या नदीचा वापर कोणालाही करता येत नव्हता, आणि किल्ल्यामध्ये येता येत नव्हतं नदीमुळे असल्यामुळे। आणि फुल देखील इथे आहे, सुंदर सुंदर। किल्ल्यावरती खूप सारी झाडं आहेत। आणि इकडं हा महल होता, हे छोट्या रूमा होत्या इकडे त्या काळात बांधले गेलेल्या। आणि हे किल्ल्याची पाटी आहे मेन, त्याच्यावर सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, डेटा किल्ल्याचा। आणि इकडं समोर एक गेट आहे, ज्याला हत्ती गेट असं